मित्रांनो, आता जगामध्ये तिसरं महायुद्ध हे फार दूर नाही असं मी का म्हणतोय? कारण सातत्यानं कुठल्या ना कुठल्या जगातल्या भागामध्ये कोणत्या ना कोणत्या दोन देशांमध्ये तणाव हा सातत्यानं दिसतोय. आता दक्षिण अमेरिका या भागामध्ये तणाव वाढताना दिसतोय. काय ही घडामोड आहे आणि त्याचा परिणाम जगात कशा प्रकारे होऊ शकतो तेच या व्हिडिओतून जाणून घेऊयात. नमस्कार, मी श्रेयस पांडे, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. तर दक्षिण अमेरिकामध्ये आता सध्या तणाव वाढताना दिसतोय. कारण नवीन घडामोड अशी समोर आलेली आहे की व्हेनेझुएलाचे जे राष्ट्राध्यक्ष आहे निकोलास मादुरो यांनी रशियाकडे लष्करी मदतीचा हात पुढे केलेला आहे. मादुरो यांनी क्षेपणास्त्र, रडार सिस्टम अपग्रेड आणि विमान दुरुस्तीसाठी रशियाची मदत मागितली आहे. दरम्यान अमेरिकन नौदलाची हालचाल व्हेनेझुएलाच्या किनारी भागावर सातत्यानं दिसतीये. त्या बाबतचे व्हिडिओ देखील अमेरिकन नेव्हीकडून पोस्ट करण्यात आलेले आहेत आणि तिथे त्यांनी आपल्या हालचाली वाढवलेल्या आहेत. तर या परिस्थितीमध्ये चीन आणि इराणकडे देखील त्यांनी संपर्क साधला आहे व्हेनेझुएलाने आणि तिथे त्यांनी ड्रोन डिटेक्शन सिस्टम आणि GPS जॅमर्स त्यांनी मिळावे यासाठी मागणी केली आहे. आता विशेषज्ञाच्या मते ही जी घडामोड आहे ही नव्या प्रादेशिक लष्करी संघर्षाला कारणीभूत ठरू शकते आणि पुन्हा एकदा जागतिक शक्तीची जर टक्कर झाली तर परत जगामध्ये तणाव निर्माण होईल आणि त्याचा परिणाम जो आहे तो जागतिक बाजारपेठेवर पडतो आणि इव्हेंच्युअली तो त्यानंतर भारत किंवा आपल्या लोकांवर सुद्धा पडत असतो. आणि यातून रशियाचे जे टीकाकार आहेत ते असं म्हणतायत की इकडे युक्रेन सोबत युद्ध करता करता स्वतः रशियाच तळागाळाला गेलेला आहे, तर रशियाकडे मदत मागण्याचा काय अर्थ? तो वेगळा भाग असला, गमतीचा भाग असला तरीही मात्र जी दक्षिण अमेरिकाच्या किनारी भागावर जे आता सध्या अमेरिकेकडून कुरघोड्या केल्या जात आहेत असं व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष म्हणतायत, त्यातून कुठला नवा संघर्ष उद्भवतो का हे येत्या काळात स्पष्ट होईलच. मात्र अशा घडामोडी जगात तणाव निर्माण करतात आणि त्याचा बाजारपेठेवर परिणाम पडतो. तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि असंच ग्लोबल अपडेट पाहण्यासाठी न्यूज 18 लोकमतला सबस्क्राईब करायला विसरू नका.